असर नहीं उस अपील का, लेकिन गेंद ज्यादा टर्न हुई थी इस बार, आखिर में ज्यादा जो कि घुमाव देखने को मिला उंगलियों का। अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर ईश्वर। पावर प्ले का पहला ओवर जारी मैदान पर, क्वार्टर फाइनल का मुकाबला आज का पहला दिन। और इस बार बहुत ही बढ़िया शॉट, इस बार ऑफ साइड पर लॉन्ग अप बाउंड्री पर, फील्डर गेंद के पीछे, अच्छी फील्डिंग, एक रन पूरा किया, दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। एक सुंदर आयोजन। 8:50 को आज पहला मुकाबला बिल्कुल समय पर शुरू हुआ और चर्चा कर रहे थे, बिल्कुल अजय भाकर जानकारी दे रहे थे 6:12 को जो पहली टीम होगी सेमीफाइनल की। बिल्कुल सर, 6 बजे 6:10 तक ये बिल्कुल सामने जवाब आ जाएगा। और इसे लॉफ्टेड शॉट मिड विकेट पर, गगनचुंबी सिक्सर, 6 रन के लिए। शायद अब थोड़ी गेंद वहां पर, और एक बार फिर से जो कि हमारे साथ तेजस जुड़ चुके हैं। तेजस, थैंक यू आपका। 6 रन बने स्कोर के खाते में और एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा RV11 कोरगांव क्रिकेट टीम के सामने। टॉस जीता शान स्ट्राइकर्स वाडेम क्रिकेट टीम ने फील्डिंग करने का फैसला किया। 8 ओवर का मैच है। शाम के दौर में काफी दर्शक सम्मानीय अतिथि मंच पर VIP स्टैंड पर जो इस मैच का, और गोवा लाइव कास्ट से जो कि दर्शक जुड़ चुके हैं इस प्रतियोगिता में आज के पहले दिन में। और ये पहले दिन का आज का आखिरी मुकाबला जो क्वार्टर फाइनल का मैच मैदान पर चलता हुआ इन दो टीमों के बीच में। एक बार फिर से ईश्वर अपने बॉलिंग मार्ग पर, अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। और सामने लॉफ्ट किया, लॉन्ग अप बाउंड्री पर, बहुत ही बेहतरीन शॉट, पान पराग सिक्सर और एक बड़ा शॉट। तो लगातार 2 बड़े शॉट मैदान पर बल्लेबाजी में। जो कैच छूटा वही कहीं ना कहीं थोड़ा सा महंगा बन रहा है मैदान पर। 2 चौके, एक चौका, 2 छक्के और टोटल स्कोर पहुंचा 18 रनों पर बिना किसी नुकसान से। पहला ओवर समाप्त हुआ। जो पावर प्ले का ओवर आने वाला, और एक पावर प्ले का ओवर, 7वां ओवर जो कंपलसरी पावर प्ले का ओवर, जो पान पराग ओवर। 4 गेंदबाज, हर एक को 2-2 ओवर मिलेंगे, यानी टोटल 8 ओवर का खेल। और सभी टीमों को भी धन्यवाद देना पड़ेगा, आप भी बिल्कुल सही समय पर इस मैदान पर उपस्थित हो गए और जो आपका समय आपके लिए दे चुके थे अंपायर, वो समय के साथ आपने भी बहुत अच्छा खेल किया। तो सभी आज जो टीम हिस्सा ली इस मैदान पर, इस टूर्नामेंट में, तो आपका भी धन्यवाद। इसी बीच सूरज गावड़े जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर, और बॉलिंग में परिवर्तन, ऋषिकेश आ चुके गेंदबाजी करने के लिए। ओ सुंदर शॉट, लॉग अप बाउंड्री पर, सूरज गावड़े के बल्ले से गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। आक्रामक शुरुआत RV11 कोरगांव क्रिकेट टीम के सामने। चैंपियन एक बार जो रह चुके शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम मुकाबला कर रही। आज गणपति वर्य धार बांदोड़ा एक चैंपियन टीम जो यहाँ पर रुकना पड़ा इस टूर्नामेंट के साथ। पिछले मैच में पारसे क्रिकेट टीम बहुत अच्छा क्रिकेट, लेकिन दोपहर के सत्र में एक तगड़ा मुकाबला जो असनोड़ा क्रिकेट टीम का हुआ इस मैदान पर, टाई मुकाबला। बहुत अच्छी गेंद भीतरी किनारा लेते हुए, लेकिन अच्छी किस्मत, गेंद जाके स्टंपों पे नहीं लगी। तो डॉट गेंद, गेंदबाज वापसी करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से अगली गेंद लेकर ऋषिकेश। छोटी गेंद, इस बार हुक किया गेंद को, स्क्वायर लेग पर गेंद खड़ी हो गई हवा में, फील्डर गेंद के नीचे। सूरज गावड़े वापस, एक मिस टाइम शॉट और पहली विकेट खोती हुई RV11 कोरगांव क्रिकेट टीम। सूरज गावड़े आउट होकर वापस, टीम का स्कोर 22, लॉस ऑफ 1 विकेट। लेकिन अच्छी शुरुआत मिल चुकी है, जो शुरुआत होनी चाहिए थी आक्रामक शुरुआत वो कर चुके हैं। लेकिन आज वो बल्लेबाजी नहीं हुई सूरज गावड़े की ओर से जिसके लिए उनको जाना जाता है। 4 पर आउट होकर वापस, और उनके आउट होने के बाद टीम के विकेट के पर बल्लेबाज और एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज अनिकेत देसाई मैदान पर कदम बढ़ाते हुए। टॉस जीता शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम ने। गेंदबाजी करती हुई ऋषिकेश गावकर अपने बॉलिंग मार्ग पर। शुरुआत रही तो जो पहला ओवर रहा था वो ईश्वर जिनके ओर से, और अब दूसरा ओवर चलता हुआ और पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम को
गेंदबाज और न्यू बैटर मैदान पर, और एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज अनिकेत देसाई। स्कोर टोटल 22, लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर मैच का मैदान पर जारी। ऑफ स्टंप से बाहर गए, लाइन पर बैठ के वाइड बॉल का इशारा, एक सिंगल अतिरिक्त रन बन गया स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 23, लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरा ओवर मैच का जारी, और ऋषिकेश अपने बॉलिंग बार पर। ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग पर हवाई फायर, सिक्सर। अनिकेत देसाई के बल्ले से गेंद 6 रन के लिए, 6 रन मिले स्कोर के खाते में। बहुत ही अच्छा टाइमिंग, इस बार ताकत भरा शॉट, ताकत और टाइमिंग का मिलाप इस शॉट पर देखने को मिला। अनिकेत के बल्ले से अपना खाता खोला इस बड़े शॉट के साथ, और टीम को आगे लेकर जाते हुए टोटल बढ़ता हुआ 29। इस प्रतियोगिता में अजय सर, बॉल बॉयज का भी धन्यवाद देना पड़ेगा, उनका भी बहुत अच्छा योगदान रहता है इस टूर्नामेंट में हमेशा की तरह। स्कोर 29, 8 ओवर का मैच है। आज हाईएस्ट जो टोटल बनाया वो इसी टीम ने बनाया, आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम ने 101 रन बनाए, और उनमें आधा स्कोर था, वो था प्रसाद किनलेकर का। देखना होगा क्या होता है मैदान पर, किस तरह से ये मुकाबला होता है, कितना टारगेट रखती है शान स्ट्राइकर्स वाडेम क्रिकेट टीम के सामने। ऑप्टम से बाहर, फिर से परेशानी लाइन पर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। शिवशरण उर्फ बाबू दाबोलकर और उन्हीं के साथ सदगिरी नाइक और सर वामन मयकर, ये त्रिमूर्ति इस अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ। और सामने एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, अनिकेत देसाई के बल्ले से लगा, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। खुद के व्यक्तिगत 10 रन पर बल्लेबाजी कर रहे अनिकेत देसाई, 4 रन बनाकर सूरज गावड़े उर्फ भाऊ आउट होकर वापस, और दूसरी छोर पर 2 छक्के 1 चौका लगाते हुए अब तक 18 रन पर प्रसाद किनलेकर जो बल्लेबाजी करते हुए। ओ, थोड़ा सा दूर से खेला, इस बार ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और एक रन मिला स्कोर के खाते में। थोड़ी टर्न होकर और बाहर की तरफ निकली, और एक सिंगल और अतिरिक्त बढ़ गया स्कोर के खाते में। ये अच्छी गेंद, इस बार बल्लेबाज को बेट करते हुए गेंद, और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। खेल समाप्त हुआ 2 ओवर का, और 2 ओवर के बाद टोटल स्कोर 35, 35 रन 1 विकेट के नुकसान पर पावर प्ले का खेल समाप्त हुआ 2 ओवर का। आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है मैदान पर, और इस क्वार्टर फाइनल के मुकाबले में 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 35, 35 रन 1 विकेट के नुकसान पर। कल का दूसरा दिन रहेगा इस टूर्नामेंट का, और दूसरे दिन में हिस्सा ले रही है इस मैदान पर टीम जो CKC अड़पई क्रिकेट टीम, श्री भूमिका उसगांव, SK जॉगिंग कांडका, शेलडेम ब्लास्टर शेलडेम, अधीरा वॉरियर्स नावेलिम, आरवी क्रिकेटर्स बांदोड़ा, और आर्यन पैंथर 77 जो साकवाड़, और पापा 11 केरी, ये कल के दिन में हिस्सा ले रही है। फिर से जुड़ जाएंगे 8:30 जो रिपोर्टिंग टाइम होगा, और 8:45 को पहली गेंद डाली जाएगी इस विकेट पर। फिलहाल तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। ऑन साइड पर शॉर्ट आर्म बॉल, मिड विकेट बाउंड्री पर, सिक्सर, 6 रन के लिए। बहुत ही आक्रामक बल्लेबाजी हो रही है मैदान पर दोनों छोर पर। एक और से लेफ्ट हैंडर अनिकेत देसाई, तो सामने स्ट्राइक पर प्रसाद किनलेकर। ये बड़ा तीसरा छक्का लगा उनके बल्लेबाजी में। खुद के व्यक्तिगत 24 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, और टीम को आगे लेकर जाते हुए टोटल 41, 41 पर। अच्छी गेंद, पीछा किया था ऑफ स्टंप पर, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंदबाजी में बदलाव हो चुका है, फील्डिंग में तब्दीली हो चुकी है। पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद संजोत आ चुके हैं, और फील्डिंग में भी बदलाव हो चुका है मैदान पर।
स्कोर पहुंचा 42 पर, 1 विकेट के नुकसान पर। और इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद फ्लाइंग स्लिप पर निकली और गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन के लिए। और एक चौका लगा जो कि गेंद थोड़ी सी फिरकी लेती हुई बल्लेबाज फील्डर को बीट किया इस बार गेंद ने, और थर्ड मैन पर निकली 4 रन के लिए। 4 बहुमूल्य रन और जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। तीसरा ओवर जारी है, स्कोर आगे बढ़ा 46 रन पर पहुंचा टोटल, 1 विकेट के नुकसान पर। इस बार ऑफसाइड पर गेंद को खेला कर निशाना लगाया था कवर पॉइंट पर। तो कल का पहला मुकाबला दोस्तों जो कि 8:25 को रिपोर्टिंग टाइम रहेगा, आपकी टीम लिस्ट अपडेट होगी और टॉस होगा और मैच बॉल जो डाला जाएगा वो 8:45 को। दोनों टीमों के लिए जानकारी, जो कल के मैच के दौरान जो पहला मुकाबला होगा वो होगा CKC अड़पई वर्सेस श्री भूमिका उसगांव। 8:25 को आपको रिपोर्टिंग टाइम है। अगली गेंद इसी बीच में, उस बार दूर से खेला ओवर पेज गेंद पर, ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर, एक सिंगल बन गया अनिकेत के खाते में। 1 रन बढ़ गया RV11 कोरगांव क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। और अब तक की अगर बात की जाए तो ठीक ठाक चल रही है RV11 कोरगांव क्रिकेट टीम। आज हाईएस्ट जो कि स्कोर उनका टीम का 101 का, शायद लग रहा मन में सोच होगी 90 या 100 रन बनाने की, क्योंकि मालूम है शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम इस टूर्नामेंट की चैंपियन भी हो चुके हैं। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक यॉर्कर लेन की गेंद, बल्लेबाज को कोई खास समझ नहीं पाए, खेलना चाहते थे ऑफसाइड पर। खेल समाप्त हुआ और 1 ओवर का यानी 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद 47 टोटल 47 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट की नुकसान पर। एक अच्छी बल्लेबाजी, 4 रन बनाकर एकमात्र विकेट सूरज गावड़े उर्फ भाऊ। सामने 3 छक्के 2 चौके अब तक प्रसाद किनलेकर के बल्लेबाजी में, और 1 चौका 1 छक्का लगाकर 11 पर अनिकेत देसाई बल्लेबाजी कर रहे हैं। देखना होगा और एक परिवर्तन दिखाई देता हुआ गेंदबाजी में शान स्ट्राइकर्स वाडेम क्रिकेट टीम के ओर से। स्कोर 47, लॉस ऑफ 1 विकेट, 47 रन 1 विकेट के नुकसान पर। खुद का दूसरा ओवर लेकर ईश्वर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। लोअर फुल टॉस ऑन साइड पर खेला कारपेट के साथ, मिड विकेट पर फील्डर, 1 रन। दूसरे के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन जैसे देखा गेंद हाथों से थोड़ी मिसफील्डिंग, लेकिन दूर नहीं निकले थे। सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ा। खुद के व्यक्तिगत 12 पर सामने प्रसाद किनलेकर, और टीम का स्कोर 48-48 पर पहुंचा। एक मौका जरूर, और वो महंगा साबित हो रहा है मैदान पर शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम के लिए। एक बार फ्लिक किया खूबसूरती के साथ, लगान पर फील्डर तेजी के साथ गेंद को फील्ड करते हैं और फिर से सिंगल, और एक बढ़ता हुआ स्कोर में 30 पर खुद के व्यक्तिगत प्रसाद किनलेकर। सामने 15 रन पर अनिकेत देसाई जो 12 पर स्ट्राइक पर। इस बार ऑन साइड पर गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर कैच का मौका, एक मिस टाइम शॉट और दूसरा विकेट खोती हुई RV11 कोरगांव क्रिकेट टीम। टीम का स्कोर 49, 49 रन 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज और एक मैदान पर निकलते हुए, अनुष केरकर टीम के ऑलराउंडर खिलाड़ी। हाल ही में पिछले साल में एक बड़ी प्रतियोगिता साउथ गोवा प्रीमियर लीग, जिस प्रतियोगिता में भी खेल चुके हैं बड़े बड़े दिग्गज खिलाड़ियों के साथ, बिल्कुल। और वही खिलाड़ी मैदान पर अनुष केरकर जो बल्लेबाजी के लिए ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के RV11 कोरगांव क्रिकेट टीम के ओर से। और जिस तरह से शुरुआत हुई है, जिस तरह से स्कोर बोर्ड पर रन बन चुके हैं, कहीं ना कहीं शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम आपको अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, अच्छी फील्डिंग पड़ेगी, क्योंकि 90 से अगर टोटल आगे बढ़ा तो आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी इस मैदान पर उस टोटल को चेस करने के लिए क्वार्टर फाइनल के मुकाबले में। देखना होगा अनुष केरकर जो नए बल्लेबाज, और सामने अपने बॉलिंग मार पर ईश्वर जो दूसरा ओवर और टीम के ओर से चौथा ओवर गेंदबाजी करते हुए।
और आते आते एक फुल टॉस गेंद मिली थी लेकिन फायदा नहीं मिला। ज़्यादा शॉपल हुए थे ऑफ साइड पर, एक मौका जरूर था लेकिन ऑन साइड पर खेलना चाहते थे और गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और अगले गेंद लेकर ईश्वर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार बहुत दूर ऑफ स्टंप से नो बॉल का इशारा, जो बिल्कुल अच्छा विकेट है उस विकेट से भी बाहर ये गेंद और नो बॉल के साथ 1 रन। RV11 कोरगांव क्रिकेट टीम के हिस्से के साथ 50 रन पूरे हुए। फ्री हिट की गेंद, आने वाली गेंद, फ्री हिट की गेंद अनुष केरकर सामने और देखना होगा फ्री हिट की गेंद पर क्या होता है। इनसाइड आउट, बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर, फ्री हिट की गेंद पर सिक्सर 6 रन के लिए। देखना होगा अंपायर का इशारा 4 रन का, तो चौका लगा। 4 रन के साथ स्कोर पहुंचा 54 पर। 54 पर अनुष केरकर ने अपना खाता खोला 4 रन के साथ। 12 रन बनाकर अनिकेत देसाई आउट होकर वापस 30 रन पर बल्लेबाजी करे, 2 चौके 3 छक्के। प्रसाद किनलेकर मिनी हेलीकॉप्टर शॉट, लॉन्ग बाउंड्री पर फील्डर और फिर से आराम के साथ 5 पर पहुंचा अनुष केरकर और टीम का स्कोर निकला 55 पर टोटल। खेल इसी के साथ आधे ओवर यानी 4 ओवर का समाप्त हुआ और 4 ओवर के बाद RV11 कोरगांव क्रिकेट टीम क्वार्टर फाइनल के मुकाबले में 55 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में परिवर्तन 5वें ओवर की शुरुआत और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते आइए सर अजय बाकर के साथ माइक्रोफोन पर। आइए सर, आपका एक बार इस क्वार्टर फाइनल के मुकाबले में स्वागत है। कॉम बॉक्स में 55 लॉस ऑफ 2 विकेट। थँक यू अशोक सर। सो क्वार्टर फायनलचा मुकाबला, आजच्या दिसाचो लास्ट मुकाबला आणि 4 ओव्हरीचो स्कोर सोंपता आणि स्कोर बुकाचे रन्स जाता 55 हाफ द वे आणि 5वी ओव्हर करता रुपेश कृपेश हाफ द वे आणि 55 जाता आणि बॅट घेऊन तयार असा तो बॅटर अनुष केरकर। सो कृपेशाचा बॉल आणि फिल्डर आणि सिक्सर। सो अनुषाच्या बॅटांतल्यान पळोवपाक मेळटा एक मार्वलस ह्यूज वन मॅक्झिमम सिक्सर आणि सिक्सर आणि वदोचे 55 स्कोर बुकाचेर रन जाता 61 61। एक कडा मुकाबला जातलो पळोवपाक मेळटलो कारण दोनूय टीमी गडगंज आसा, एक नॉर्थातली एक साऊथातली, एक वाडे सांगे दुसरे कोरगांवचे। सो परत एकदा बॅट घेऊन अनुष तयार। लो फुल टॉस आणि 1 रन मेळटलो आणि हो 1 रन स्ट्रायकर हाडटलो प्रसादाक। स्कोर 62। आम्ही असा 5व्या ओव्हरीन 8 ओव्हरीचो मुकाबला। सो हाफ द वे जावन आम्ही 5व्या ओव्हरीन पावलो आसा, स्कोर जावन आसा 62 आणि प्रसाद स्ट्रायकर येयला आणि मॅचचे पडटले हे मॅक्झिमम सगळ्यात व्हडलो शॉट माझ्या मनान आसा जाल्यार दिवं शकतालो 10 रन, पण क्रिकेटीचो रूल बुक म्हणटा स वयर दिवपाक मेळना। सो आता जाता 67 आणि हांगा 68 आणि तेजसाक हांगा कामिल्ले आसा। कॅमेरामॅन हांगा दुहेरी भुमिकेन कॅमेरा सांबाळटा आणि बॉल बॉयाची भुमिका निभयता तो तेजस। 68 आमी असो 5व्या ओव्हरीन कृपेश बॉलर, शान स्ट्रायकर वाडे सांगेची टीम जी फिल्डिंग करता ती आमकां पळोवंक मेळटा। RV कोरगांवची टीम बॅटिंग जाय परत एकदा बॅट घेऊन तयार प्रसाद 68 आणि हे फावटी कमबॅक करता डॉट बॉल कृपेशाचो। व्हडलो शॉट मारपाचो प्रयत्न आसलो परत एकदा प्रसादाचो, पूण हांगा कमबॅक करता आणि डॉट बॉल करता तो बॉलर जावन आसा कृपेश। 68 68चेर हांगा स्कोर बुकाचेर रन पडटा। सगळ्यांत चड स्कोर करता ती हीच टीम जी बॅटिंग करता 101 रन आयच्या दिसाचो हाय स्कोर। आणि लोअर फुल टॉस तितकोच बरो बॉल खेळटा प्रसाद आणि 1 रन मेळटलो। 1 रन स्ट्रायकर हाडटा अनुष केरकर 69 69। आमी असो 5व्या ओव्हरीन 8 ओव्हरीचो हो क्वार्टर फायनलचो मुकाबला। आयचो पयलो सेमी फायनलिस्ट पयली टीम खंयची
रावया थोड्याच वेळांनी पळोवया फर्स्ट सेमी फायनलिस्ट. आणि फावटी रिवर्स मारपाचो प्रयत्न पूण खूप लोक बॉल असतो बॉल परत करचो पडटलो. कृपेशाक 70 स्कोर बुकाचेर रन 70 आमी आसा 5व्या ओव्हरीन. आणि दोन फिल्डर कोण रेस शिकता बॉल आणि दोन फिल्डराक बीट करता आणि बाउंड्रीच्या रोपा वयल्यान बॉल वयता बाउंड्रीच्या भायर. रन जाता 74. सो 5 ओव्हरीचो खेळ हांगा सोंपता. 74 जाता. आरवी कोरगांवकर उरला आनी 18 बॉलाचो खेळ. 3 ओव्हरीचो खेळ. सो 74 स्कोर बुकाचेर रन उरता खेळ 3 ओव्हरीचो. आणि शान तर्फे 6वी ओव्हर करता संजोत. सो ह्यो 8 ओव्हरी जावन क्रिकेट बद्दल एक स्टोरी सांगपाचो काणी सांगपाचो आसा. पयलींची क्रिकेट आनी आतांची क्रिकेट रावया मदली इन बिटवीन एक इनिंग सोंपतकूच एक स्टोरी एक जनरेशनाची दुसरे जनरेशन हेच्या मदीं एक क्रिकेटची एक स्टोरी आसा. एक बारीकसो किस्सो सांगता. ह्यो 8 ओव्हरी सोंपोवन बॅक टू द गेम. 74 जाता आणि 6वी ओव्हर करता शान स्ट्रायकर तर्फे संजोत. स्ट्रायकर आसतलो बॅटर तो प्रसाद. 3 ओव्हरी 18 बॉलाचो खेळ उरता. बाकी सगळ्यांत चड रन काडटा ती हीच टीम 101 आरवी कोरगांव. आणि पयलो बॉल वायड बॉल. हो बॉल परत करचो पडटलो संजोताक कारण ऑफ स्टिकीच्या खूप वायड आणि वायड बॉल आणि स्कोर रन जाता 75. 75 गडे आउट जाता 2. आणि हे फावटी प्रसादाच्या बॅटांतल्यान सगळ्यात व्हडलो म्हाज्या मनान असले जाल्यार 12 दिव येताले पूण रूल बुक म्हणटा केवळ 75 आणि हे स्कोर बुकाचेर रन जाता 81. 81 वॉट ए शॉट. ह्यूज मार्वलस फ्रॉम द बॅट ऑफ प्रसाद. 81 81. आणि बरो बॉल त्या बरा बॉलाक रेस्पेद दिता. 1 रन धांवन काडला. दुसऱ्या रनाक धांवल्या मातशें मिसअंडरस्टँडिंग पूण रन जाता 2 कंप्लीट. स्कोर 83. 83. 83. सो बॉल जो वयर आसा तो हाडू नाका. आसूं बॉल आसूं. 83. सो परत एकदा बॉल घेऊन तयार संजोत. स्कोर जाता 83. सो डॉट बॉल संजोताचो आणि स्कोर उरता 83चेर. 83. सो नंदू पाटला कडल्यान प्रेक्षकांक लागून एक बक्षीस येयल्लें आसा. जो एका हातीन बाउंड्री भायर कॅच धरता ताका 500 रुपयाचें बक्षीस आयच्यान बक्षीस ऑन. जो प्रेक्षक एका हातीन कॅच धरतलो 500 रुपयाचें बक्षीस दिता नंदू पाटील. स्कोर 81. आणि एक शॉट 89. सो प्रसाद अनेकदा बॅट दाखय कारण तुझे रन्स जाता 50. सेकंड 50 प्रसाद किनळेकराच्या बॅटांतल्यान. वॉट अ नॉक. कौतुक करी सारको नॉक आपल्या टिमीक लागून करता प्रसाद किनळेकर आणि स्कोर बुकाचेर रन जाता 89. 89. आणि हेच्या उपरांत 2 ओव्हरी उरता. वी आर इन 6th ओव्हर. संजोत करता 6वी ओव्हर. शान स्ट्रायकर्स वाडे सांगेची टीम. स्कोर 89. सो परत आणि एक 50 रन आमकां पळोवपाक मेळटा प्रसाद किनळेकर यांच्या बॅटांतल्यान. 89 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बरो बॉल ऑफ साइड रिजनाक खेळटा. फिल्डर धांवता आणि 2 रन सोदता हांगा अनुश पडून ना. 1 रन. एका रनान समाधान मानचें पडटलें. स्कोर बुकाचेर रन जाता 90. 90.
90 for the loss of 2 wickets. So बरोबर डॉट बॉल ऑन ओव्हर नंबर 6 सोपता आणि स्कोर बुकाचेर 90 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आरवी कोरगांव. उरले 12 बॉल. 12 बॉलांक कितले रन येता रावया पळया, कारण आयच्या दिसा सगळ्यांत चड रन काडले ते 8 ओव्हरींक 101 रन आणि ती टीम ही जी सध्या बॅटिंग करता आरवी कोरगांव. 52 रनाचेर खेळटा प्रसाद किनळेकर आणि 7वी ओव्हर एका आम्ही म्हणटा ती गणपती ओव्हर आणि ती 7वी ओव्हर करता शान स्ट्रायकर्स तर्फे पानपराग ओव्हर कृपेश. पानपराग ओव्हर कृपेश 7वी ओव्हर स्कोर 90 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सो कृपेश 7वी ओव्हर घेऊन तयार आणि मारता इन स्टाईल सिक्सर 96. सो रावया आणि पळया सगळ्यांत चड स्कोर आयच्या दिसाचो जाता जाल्यार आता जाता स्कोर बुकाचे रन 96 बॉल उरता 11 आनी आमी आसा पानपराग ओव्हरीन आणि ह्या ओव्हरची कारभार म्हणजे सगळे आसतले केवळ बॉलर आणि फिल्डिंग सायडीतलो किपर धरून बाकी सगळे फिल्डर इनर सर्कलाच्या भायर. सो हे 40 परत एक शॉट मारपाचो प्रयत्न पूण चुकता. डॉट बॉल कृपेशाचो स्कोर उरता 96 आणि एकदा हाय अप इन द स्काय पळया आणि 40 वेल जज कश पण आपले काम तमाम करून आउट जाता प्रसाद. आपल्या टीमीचो स्कोर पावयता 96 3 गडे आउट. सो एक ब्युटिफुल नॉक पळोवपाक मेळटा प्रसादाच्या बॅटांतल्यान. प्रसाद जाता आउट आणि न्यू बॅटर येता महेश भैडकर नोन एज मॅडिक. सो अजित म्हणून एक आमचो क्रिकेट लवर त्याच्या कडल्यान प्राइज येयला बॅटराक. तूं रिव्हर्स 6 मारता जाल्यार 1000 रुपयाचे बक्षीस बॅटराक मेळटा. रिव्हर्स 6 अजित म्हणटा तो क्रिकेट लवर 1000 रुपयाचे बक्षीस बॅटर तुका दिता. बक्षीस आयच्या दिसांतल्यान सुरू जाता. 1000 रुपयाचे बक्षीस बॅटराक रिव्हर्स 6 मारता जाल्यार अजित म्हणटा तो मनीस 1000 रुपया दिता. बॅक टू द गेम. न्यू बॅटर महेश भाईडकर हेच इनिंगींग सिक्सर रिव्हर्स 6. सो 1 रन ओवर 1 रन हाडटलो स्ट्रायकर अनुशाक 97. आम्ही असं पॉवर प्ले आणि पानपराग ओव्हर. फिल्डर असा पूण मेळटले हांगा चौकार. सो 100 रन पूर्ण 101 रन स्कोर लेवल करता हायस्ट हीच टीम जी हाय स्कोर करत आहे आरवी कोरगाव. स्कोर बुकाचे रन 101 101. सो अनुष परत एकदा बॅट घेऊन तयार 101. कृपेश बॉल घातलेलो असा फिल्डर असा ते आता ह्या टुर्नामेंटाचो हाय स्कोर जाल्लो असा 102 रन आणि टीम करता ती टीम जावन आसा आरवी कोरगाव. सो 7 ओव्हरीचो खेळ सोंपता 102 रन आणि उरता फुडले 6 बॉल. कितले रन येता ते पळोवया आणि 2 जनरेशना मदली क्रिकेटची एक स्टोरी, क्रिकेटची एक गोष्ट, क्रिकेटची एक कहाणी हांव सांगता. सो कॅमेरामॅनान म्हाका मातशें सहाय्य करचें पडटलें. रन जाता 102. ही स्टोरी लागतली एक इनिंग जावन. सो बक्षीस वाडलेलें आसा. हे ओव्हरीक जो बॅटर रिव्हर्स 6 मारता ताका 2000 रुपयाचे बक्षीस जाहीर करता अजित. सो ऋषिकेश लास्ट ओव्हर करता. स्कोर 102. 3000 रुपया रिव्हर्स शॉट
बॅटराक अजित दिता आणि वायड रनान हांगा राश ओव्हर सुरू करता तो ऋषिकेश रन जाता 103. सो आम्ही लास्ट दिसा पैशांचा सागर हांगा पडटलो पूण आज डे वनांतल्यान हांगा पैशांचा सागर रिव्हर्स 6 मार बॅटर 3000 रुपया घेऊन चलो अजिता कडल्यान. अनुषाचो शॉट पूण मातसो मिस्टाम शॉट फिल्डर जाता 2. 1 रन घेतला 1 रन समाधान मानचे पडटले. आता जाता स्कोर बुकाचेर रन 104 104. रिव्हर्स मारता आणि 3000 रुपयाचे बक्षीस घेता तो जाऊन असा बॅटर महेश भाईडकर 3000 रुपया. अजित 3000 रुपया आयज वयतात आमकां दिवचे पडटले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स महेश मॅडी 3000 रुपयाचे बक्षीस आणि स्कोर पावता 110. आणि फिल्डर असा पूण फिल्डराक बीट करून बॉल वयतलो चौकार. आता जाता 114 114. आम्ही असा लास्ट ओव्हरीन 8वी ओव्हर करता. शान स्ट्रायकर्स आणि आर.व्ही. कोरगांवच्या भितर हो मुकाबला आयच्या दिसाचो अंतिम मुकाबला क्वार्टर फायनलचो मुकाबला. आणि फिल्डर कडून रन मेळटले चौकार 118 118. 8 ओव्हरीचो क्वार्टर फायनलचो मुकाबला आणि महेश भाईडकर आलायस मॅडी इन फॉर्म बॅटर. स्कोर पावता 118 आपल्या टीमीचो. आणि एक शॉट म्हणून फिल्डर असा रन मेळटलो 1. स्कोर 119 119. आजच्या दिसाची लास्ट मॅच क्वार्टर फायनल मॅच. ह्या मॅचीचे विनर ठरतलो आयच्या दिसाचो पयलो सेमी फायनलिस्ट कोण. सो अनुष बॅट घेऊन तयार. सो आता आमकां सिंगल्सान रन मेळटा 2 रन येता. स्कोर जाता 121 1-2-1. सो 8 ओव्हरीचो खेळ हांगा सोंपता. 121 122 रन काडचे पडटले सेमी फायनलीक प्रवेश करता जाल्यार शान स्ट्रायकर्स वाडेसांगेची टीम. सो हांव तुमकां स्टोरी सांगतालो. हांव कॅमेरामॅनाक विनंती करीत कॉमेंट्री बॉक्सान कृपया कॉमेंट्री घालची. सो 2 जनरेशनाची एक तुमकां काणी सांगता, एक गोश्ट सांगता. म्हज्या हातीन 2 बॉल आसा. सो कॅमेरामॅन झूम करून दाखयतलो. तेजस कॉमेंट्री बॉक्सान कॅमेरा घालचो. सो म्हाज्या हातीन एक बॉल आसा. हो आमच्या जनरेशनचो 40 वर्सां पयलींचो बॉल. हेजी स्टोरी सांगता. तेजस सो स्टोरी सांगता हांव बॉलाची जनरेशनाची. सो हो बॉल जो म्हाज्या हातीन आसा तो 40 वर्सां पयलीं खेळटालो तो बॉल. कात वचचा सर खेळटाले तेन्ना गरीब असली क्रिकेट. होच जो बॉल हेजी कात गेल्ली आसा. 40 वर्सां पयलीं आमी जी खेळटाली आणि तेन्ना बक्षीस कितें आसतालें. हरता ते टिमीक जिखता ते टिमीक भाजी आणि पाव दिवपाचे हे आसतालें बक्षीस. हो 40 वर्सां पयलींचो बॉल आणि म्हाज्या हातीन दुसरो बॉल आसा चकचकीत बॉल. हो श्रीमंत क्रिकेटचो बॉल. आता आमी कॅप्टनाक दोनी कॅप्टनाक आपयता आणि 4 बॉल दिता नवीन जाय तो सिलेक्ट कर म्हणून. आणि हो श्रीमंताचो बॉल. आता क्रिकेट खूब श्रीमंत जाल्या. आता रॅली काडपाक 6 फुटाची ट्रॉफी मेळटा आणि पार्टी करपाक मेळटा 3 लाख रुपया. सो ही स्टोरी 2 जनरेशनाची. एक हो आमचो गरिबांचो बॉल आणि हो एक श्रीमंताचो बॉल. सो अशीच क्रिकेट श्रीमंत जायत रावची. आणि
सो ही स्टोरी असली दोन जनरेशनाची, एक गरिबांचो बोल, एक श्रीमंतांचो बोल. बॅक टू द क्रिकेट आणि 121 रन करत आणि 121ची स्पेशल एक तुमकां स्टोरी सांगतलो आणि फुल्ली कॉमेंट्री करता अनमोल अमोल. 1-1, 1-2 to win. Over to you, अमोल. सो सिक्सर महेश मॅडी मारता आणि ताका प्राइज अजीत दिता 3000 रुपयाचे रिव्हर सिक्स. आमकां प्राइज स्टँडाचेर दिसता तो महेश भाईडकर मॅडी आणि 3000 रुपयाचे प्राइज ताका जे अजितान स्पॉन्सर केल्ले ते अजित च्या कडल्यान मेळटा 3000 रुपया. महेश भाईडकर आलायस मॅडी ह्या 3000 रुपयाचो स्वीकार करता. सो डे वनांतल्यान हांगा पैशांचा सागर सुरू जाल्लो आसा या पान परगाच्या टुर्नामेंटाक. सो महेश मॅडी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर रिव्हर्स सिक्स. सो ओपनिंग पेअर येयल्ले आसा आणि कॉमेंट्री बॉक्सान आवाज जाता चेंज. फुल्ली कॉमेंट्री सांगता अनमोल अमोल. हॅलो, धन्यवाद अजयजी बाकर सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉम्बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत अंतिम आजच्या दिवसातील लढतीकडे आपण वळतो आहोत. क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यातील विजेता संघ आमच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळेल अशी ही लढत. आरवी कोरगाव क्रिकेट संघाने प्रथमतः फलंदाजी केली आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये तब्बल 121 धावांचं पर्व उभारलं आहे. 122 धावांची विजयासाठी आवश्यकता शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. सलामीची बिन्नीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आजच्या दिवसाचा शेवट कोणत्या संघासाठी गोड होईल याची निश्चिती करणारी ही लढत आहे. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेचं हे 10वं पर्व आहे. 10व्या पर्वातील पहिल्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा कोणता संघ आपल्याला मिळणार आहे? काही क्षणांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल. 48 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी आहे. 122 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही लक्ष्य छोटं किंवा मोठं कधीच नसतं. तुम्हाला स्वतःचा जो खेळ आहे तो खेळ इथे दाखवावा लागणार आहे. खेळ उंचावावा लागणार आहे. आत्मविश्वास दाखवावा लागेल. धाडस दाखवावं लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. लतेश नॉन स्ट्रायकिंग येईल आहे. सनेश स्ट्रायकिंग येईल. लतेशच्या आपण पाहतोय पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला आहे महेशच्या माध्यमातून. महेश तयार. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पंचांच्या डाव्या हाताकडून आउट द विकेट. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. इथे खेळला अप्रतिम फटका. डी पिच कव्हर पॉइंट बॉर्डरच्या बाहेर जाईल चेंडू. सीमारेषे पलीकडे चौकार. आक्रमक खेळाची आवश्यकता आहे. अशाच दमदार सुरुवातीची गरज होती फलंदाजी करणाऱ्या शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. आणि ती दमदार सुरुवात फलंदाच्या बॅटमधून लतेश ज्याने आक्रमक रूप धारण केलंय. सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल. 48 चेंडूमध्ये 122 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. या षटकामध्ये जर रिव्हर्स स्वीपने षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक अजित यांच्या माध्यमातून सुपूर्द केलं जाणार आहे. अजित यांच्या माध्यमातून पारितोषिकांची खैरात होते आहे. गोलंदाज तयार आहे. 4 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. अक्रॉस लाईनचा इथे वापर करायचा आहे. प्रथम फलंदाज यष्टीरक्षक आणि थर्डमॅन क्षेत्ररक्षक यांना बीट करत चेंडू फरार. चौकार. लॉंग स्टॉप रिझनच्या दरम्यान चौकार आलाय. लेग बाईचा सिग्नल पंच कळवत आहेत. अतिरिक्त दाबेने सांघिक धावसंख्या पुढे जाते 8 वरती. बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 122चा पाठलाग करायचा आहे. उपांत्य फेरीची ही लढत आहे. या सामन्यातील जिंकणारा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. और पिच बॉल समोर खेळला. ठीक आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक टप्पा घेऊन चेंडू फरार. चौकार. आक्रमक खेळ. आक्रमकता ही बचाव का साधन आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा इथे वापर केलाय. टीट फॉर टॅट.
122 धावांना उत्तर द्यायचं आहे. सडेतोड उत्तर आलंय. पहिल्या षटकामध्ये हल्ला होणं गरजेचं आहे. चौकार आणि धावसंख्या पुढे गेली आहे 12 वरती. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळालेत. एक लेग बाईचा चौकार आला, नशिबाचा चौकार आला, मात्र तो चौकार आलाय. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन रन आने जरूरी है. धावा फलकावरती येणं गरजेचे आहे. कशाही धावा येऊ देत. धावसंख्या धाव फलकावरती आहे 12. 122चं मोठं लक्ष्य आहे आणि जर लक्ष्य मोठं असेल तर तुम्हाला संघर्षही मोठाच करावा लागणार आहे. इथे लढायचं आहे. अतिशय महत्त्वाचा दोन्ही संघांसाठीचा सामना आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 2-2 सामने जिंकलेत. हा सामना हरणं कोणाला पसंत नसणार आहे. हा सामनाही जिंकायचा आहे. कोण जिंकणार आहे सामना? गोलंदाज तयार आहे. अकुटप्प्याचा बॉल गॅपमध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल 13 वरती. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवरती महेश आतापर्यंत 3 चौकार पाहिले, 1 सिंगल धाव आली आहे, 1 डॉट बॉल देखील पाहिला. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रथमच सज्ज होईल सनेश, ज्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून आउट द विकेट. आडव्या बॅटने खेळायचं आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू तेज तरार यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. अडिकेत देसाईने चेंडूला कलेक्ट केलंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 ची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज सांघिक धावफलक आहे बिनबाद 13. प्रत्येक षटकानंतर सामन्याचं चित्र देखील बदलत जाणार आहे, कारण सामना खूप मोठा आहे. 122 धावा आजच्या दिवसामधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कदाचित उद्याच्या दिवशी या धावसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक केला जाऊ शकेलही, मात्र आजच्या दिवसात अजूनपर्यंत तरी 121 धावा या सर्वोच्च धावा आरबी कोरगाव क्रिकेट टीमने बनवल्यात. स्वतःचाच 101 धावांचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये 101 धावांची देखील खेळी आरबी कोरगाव क्रिकेट टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आरबी कोरगाव क्रिकेट संघ तब्बल 121 धावांपर्यंत मजल मारतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अनुष गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. लतेश आणि सनेश ही जोडी मैदानामध्ये आहे. चला वेळेकडे लक्ष द्यायचं, वेळ अजिबात घ्यायचं नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे, सामन्याला सुरुवात होते. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चेंडूला रोखलं जाणार आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी माघारी येते अनिकेत देसाईच्या दिशेने एकेरी धावेंचा कालावधी आहे. एकेरी धावेची लहर पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे जाते 14 वरती. 1 षटक आणि 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आहे. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेजण क्रिकेटचा आनंद घेतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. आजचा पहिला दिवस आहे. 5 दिवस तुम्हाला क्रिकेटचा महोत्सव पाहायला मिळणार आहे. रिवर्सचा इथे प्रयत्न झालाय. अपील देखील केलं गेलं. या प्रयत्नात अपयश आलं स्ट्रायकिंग गेंजच्या बॅटर सनेशला अजून खातं ओपन करायचं आहे. लतेशने एका बाजूने 2 चौकार ठोकलेत, दुसऱ्या बाजूला सनेशला साथ द्यायची आहे. षटक क्रमांक 2 अनिवार्य पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. या षटकात धावा येणं अपेक्षित आहे. गोलंदाज तयार आहे. धीम्या गतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, धाव निघाली नाहीये. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट चेंडू जर आले तर प्रेशर क्रिएट होतं आणि तेच काम गोलंदाजी मार्कवरती अनुजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अनुज तयार गोलंदाजीसाठी. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे. सुंदर फटका. क्रिकेटमधलं सौंदर्य इथे दाखवलंय. कव्हरच्या दिशेने खेळलाय फटका. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. विराट कोहली स्टाईलने आला हा चौकार. मिळतील 4 धावा. बराच काळाच्या फटक्याची प्रतीक्षा होती. जिसका था बेसब्री से इंतजार. तो फटका सनेशच्या बॅटमधून आलाय. आता मात्र आत्मविश्वास इथे वाढेल. धावसंख्या पुढे जाते 18 वरती. और पिच बॉल. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दूरी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पानपराग षटकार. आता मात्र धमाक्याला सुरुवात झाली आहे. गाडीला एक्सेलेट केले गेले. गाडी टॉप गिअरमध्ये टाकली आहे.
या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती देखील एका खेळाडूला बसावं लागणार आहे. तो लतेश आहे की सनेश आहे येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. मात्र ही जोडी देखील फोडावी लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विकेटची प्रतीक्षा आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणारा आरबी कोरगाव क्रिकेट संघ. धावफलक आहे बिनबाद 24 धावा. धावा आलेत थोड्या बहुत धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. बिनबाद 24 ही एकमेव जमेची बाजू आहे. खरं तर प्रति षटकात आपण सरासरी जर पाहिली तर खूप जास्त आवश्यक आहे. 8 षटकांची लढत 122चा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आत्तापर्यंत बिनबाद 24 हा धावफलक पाहायला मिळाला आहे. छत्तीस चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी आहे. 6 षटकांचा खेळ आहे आणि येणाऱ्या 6 षटकांमध्ये गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पकडलाय झेल आणि मैदानावरती फलंदाज बाद होणार आहे. धक्का क्रमांक 1 लतेशला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. लतेश ज्याने धावाची दमदार सुरुवात केली असं वाटलं होतं की कदाचित लतेश धावसंख्येला आकार देईल, संघाला सुस्थितीकडे घेऊन जाईल. मात्र तसं घडलं नाहीये. 24 धावांवरती पहिला गडी. बिनबाद 24 वरून आता मात्र अवस्था झाली आहे 1/24. नवीन फलंदाज मैदानामध्ये रॉजी दाखल झालाय. त्याच्याकडनं देखील खूप मोठ्या अपेक्षा आहेत टीम सपोर्टर्सला, समर्थकांना, संघनायकाला. मात्र रॉजी आपल्या स्वभावाला आपला नॅचरल खेळ इथे दाखवेल का हे देखील पाहावं लागेल. सफलता मिळवली आहे. गोलंदाजी मार्कवरच्या गोलंदाज महेशने पहिल्या चेंडूवरती त्याने यश संपादन केलंय. उंचावलेल्या आत्मविश्वासाने तो असेल गोलंदाजी मार्कवरती तयार. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून राईट ओव्हर द विकेटचा मारा. रनिंगमध्ये थोडासा गडबड गोंधळ पाहायला मिळालाय. पंच मृत चेंडू घोषित करतायत आणि त्यानंतर पुन्हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येताना आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवरती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार आहे. रॉशीला खातं ओपन करायचं आहे. महेशने विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल सुंदर चेंडू आहे. कट करायचा आहे मात्र तसं घडलं नाहीये. प्रचंड वेगात टाकला गेला हा चेंडू. 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू. तेज तरार. यष्टिरक्षक अनिकेत देसाईच्या गोदीमध्ये आलाय. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती 1/24. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 सफलता मिळवली. धाव खर्च केली नाही आहे महेशने. सुंदर फटका विथ अलोन द कार्पेटचा जमण्याची मदत घेतली गेली. लॉंग ऑफला या अगोदर ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकाला यावेळेला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. एकेरी धावेने रॉशीने खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे जाते 1/25 वरती. पानपराग उजगाव क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 5 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. पहिल्या दिवसामधील आजचा हा अखेरचा सामना तुम्ही पाहताय. ओहो लाजवाब. ये गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. जबरदस्त फटका पाहायला मिळाला है. इस गेंद को अब पंख लगे है. गेंद ने उडना शुरू किया है. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक लाजवाब फटका फलंदाच्या बॅटमधून आपण पाहिलाय. सनेश ज्याने सुरुवातीला धावांसाठी संघर्ष केला आता मात्र बॅटमधून धावा येत आहेत. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉल पंच गळवत आहेत. अतिरिक्त धाव ऍड केली जाणार आहे. धावसंख्या पुढे जाते 32 वरती. फाईट होणं गरजेचं आहे. सामना कोणीही जिंकू देत. मात्र क्रीडा रसिकांची अपेक्षा काय की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जावा ही अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला खरा उतरणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर फटका. बैठक शॉट. फक्त टाइम केलंय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर पार. षटकार. जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्तर से. टीट फॉर टॅट. आता धावा आलेत. स्कोर बोर्डवरती धावा पाहायला मिळालेत. षटकाराने धावसंख्या उडी घेते 38 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पुन्हा एकदा पंच कळवत आहेत की हा वाईड बॉल आहे. दोन्ही हात समांतर आहेत. चेंडू अवांतर आहे. थोडंसं दडपण पाहायला मिळालंय गोलंदाज महेशवरती ज्याने 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. त्यानंतर आला षटकार. त्यानंतर वाईड बॉल. पुन्हा आला षटकार. पुन्हा आला वाईड बॉल. अजून येईल का एक षटकार
हे देखील पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजी विस्फोटक करणं गरजेचं आहे. धावांचा ओघ प्रचंड आहे. गोलंदाज तयार आहे. सुंदर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा. जर कदाचित समोर फटका खेळला असता तर हा षटकार देखील येऊ शकला असता, कारण ओव्हरपिच चेंडू होता. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगरला अजिबात महत्त्व नाही आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 3 षटकांच्या सांगतेअखेरीस 122 धावांचं उत्तर देताना शान टायगर्स वाडिम क्रिकेट संघाचा धावफलक आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. 30 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 83 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 83 धावा विजयासाठी आवश्यक आहेत शान टायगर्स वाडिम क्रिकेट टीमला. आरबी कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे याच्यामध्ये आता मात्र अवघ्या 30 चेंडूंचा कालावधी आहे. 30 चेंडूमध्ये स्पष्ट होईल पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेच्या 10व्या पर्वामध्ये पहिला संघ कोणता उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. काय घडेल काय बिघडेल याची उत्सुकता आहे. शेवट कोणत्या संघासाठी गोड होणार आहे हे देखील पाहायचं आहे. आखूड टप्प्याचा बॉल यावरती केले आक्रमण. चेंडू गेलाय लांब 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 आणि अजून लांब बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. षटकारांची बोलीभाषा आता मात्र पाहायला मिळाली आहे. स्ट्रायकिंगच्या बॅटरला जर आपण पाहिलं तर रॉजीने आता मात्र धमाका केलाय. सनेशने या अगोदर 3 षटकार ठोकलेत. त्याचंच अनुकरण करत त्याचाच कित्ता गिरवत रॉजीने देखील षटकार ठोकलाय. हम भी किसी से कम नहीं हे मात्र दाखवून दिलंय फलंदाज रॉजीने. अपील केलं गेलं. पंचांची नकारात्मक मान हल्ली एक आहे देखील पाहावं लागेल. अंतिम क्षणी शहानिशा केली जाणार आहे. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्ट्रायकिंगच्या बॅटरच्या माध्यमातून. दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रॉजी आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर सनीश आहे. आणि यावेळेला पंच कळवत आहेत की फलंदाज नाबाद आहे. नकारात्मक मान हल्ली आहे. गोलंदाजी मार्गवरती अनुष तयार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 45 धावांची टोटल. या षटकात अजून आक्रमण होणं गरजेचं आहे. अनुष तयार. स्ट्रायकिंगला बॅटर तयार. पण फुटवरती येऊन ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न झालाय. फलंदाजी हालचाल पाहिल्यानंतर शरीरापासून दूर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अनुषच्या माध्यमातून बाद झालेला फलंदाज लतेश आपण पाहतोय. पहिल्या गड्याच्या रूपाने तो परतलाय तंबूच्या आसरेला. त्यानंतर रॉजी आलाय. आतापर्यंत 7 धावांचं त्याने योगदान दिलंय. रॉजी स्ट्रायकिंग येईल तयार होईल. 1 षटकार जरूर ठोकला, मात्र त्यानंतर 2 डॉट बॉल देखील घेतले आहेत. गोलंदाज तयार आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल. पंच कळवत आहेत की हा वाईड बॉल आहे. खराब गोलंदाजी. इथे मात्र प्रेशर थोडंसं अजून वाढताना पाहायला मिळालंय. 46 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून तयार होईल. रॉजी स्ट्रायकिंग येईल. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा. अनिकेत देसाईचा शर्तीचा प्रयत्न इथे चालला. अनिकेत देसाईच्या सेफ हँड्स मध्ये झेल पाहायला मिळालाय. रॉजीला परतावा लागेल दुसऱ्या गड्याच्या रूपाने. खूप चांगला एफर्ट. लांबून प्रवास केला अनिकेत देसाईने. चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर ऐनमोक्याच्या क्षणी अनिकेत देसाईच्या गोदीमध्ये आलेला झेल दुसरा धक्का देतोय प्रतिस्पर्धी संघाला. रॉजी परतलाय दुसऱ्या गड्याच्या रूपाने. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46 धावा. नवीन फलंदाज संजोग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजोत. बाद झालेला फलंदाज आपण पाहिले रॉजी. पहिल्या गड्याच्या रूपाने लतेश परतला. त्यानंतर दुसऱ्या गड्याच्या रूपाने रॉजी परतलाय. सनेशने एका बाजूने दमदार खेळ केला. आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकलेत. 1 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. त्यामुळे सनेशला साथ देणं गरजेचं आहे आणि सनेशला साथ देण्याच्या उद्देशाने संजोत मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की त्यालाही आल्या पावलानं माघारी परतावं लागेल. येणारी वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. गोलंदाज तयार.
अनुषने विकेट मिळवली आहे, सफलता मिळवली आहे. चांगला बॉल बाहेर कट केला, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, आल्या आल्या मोठा फटका खेळणं थोडंसं अवघड आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज त्याच्या बॅटमधून धावा आले, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खराब चेंडू नंतर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना आपण अनुषला पाहतोय. अनुष तयार, बॅटची कडा, अजून एक मिळाला विकेट. अनिकेत देसाईच्या गोदीमध्ये तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला. आता मात्र धक्के आणि धक्के पाहायला मिळालेत. या धक्क्यातून सावरेल का शान ट्रॅकर्स वाडेम क्रिकेट संघ हे पाहावं लागेल. तिसरा धक्का आरवी कोरगाव क्रिकेट संघाचा झालेला कमबॅक. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं, चौथ्या षटकात अनुषने सफलता मिळवून दिलीत आतापर्यंत 2 आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. नवीन फलंदाज सतीश मैदानामध्ये. 24 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तब्बल 76 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 76 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. 76 धावा आणि 24 चेंडू. लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं आहे, संघर्ष मोठा करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती नितेश तयार होईल. नितेश कांबळी गोलंदाजी मार्कवरती तयार. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज आहे सनेश. त्याने आतापर्यंत 3 षटकार ठोकले आहेत. रिव्हर्सचा इथे प्रयत्न झालाय आणि रिव्हर्स स्वीपचा फटका बॉन्ड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावा फलंदाजी करणाऱ्या फलंदाज सनेशच्या खात्यामध्ये आल्यात. 4था षटकार त्याने ठोकलाय. आता मात्र इनिंगला आकार दिलाय, आपल्या डावाला साजेसा खेळ साकारत असताना आपण सनेशला पाहतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये त्याने एकही धाव बनवली नाहीये आणि त्यानंतर आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. एकमेव खेळाडू आहे जो लढतोय आपल्या टीमसाठी. अजून एक रिव्हर्स स्वीपचा फटका. मात्र यावेळेला चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज चतुर चालाक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चेंडू सटीक लाईन आणि लेनमध्ये नितेशच्या माध्यमातून 6 धावांनी सांघिक धावफलक पुढे गेला होता. 52 धावा आतापर्यंत आपण बोर्डवरती पाहिलेत. षटक क्रमांक 5 वर सुरू झालंय. सनेश ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला. सुंदर गोलंदाजी, ऑफसाइड ऑफ्टमला पिच केलं, लॉंग ऑफला चेंडू आला, 1च धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट केलं गेलंय. जो नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश आलाय, आता मात्र त्याला स्ट्राईकची संधी मिळाली आहे. मात्र सतीशला साथ द्यावी लागणार आहे ती फलंदाज सनेशची. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. पहिल्या दिवसाचा अखेरचा सामना तुम्ही पाहताय. लेग स्टिक वरती चेंडू टाकलाय आणि हा चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आल्या आल्या केलाय धमाका. फलंदाज सतीशने षटकार ठोकलाय. 6 धावांनी आता मात्र धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 59 धावांवरती. समीकरण बदलणार आहे. सामना अजूनही आहे, लढावं लागणार आहे. षटकार चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल. मोठ्या फटक्यांवाचून कोणताही पर्याय नाही आहे. फलंदाजी करणाऱ्या शान टायगर्स वाडेम क्रिकेट संघासमोर आरबी कोरगाव क्रिकेट संघ अजूनही सेफ झोनमध्ये आहे. मात्र आक्रमक खेळ करावा लागेल शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. सुंदर गोलंदाजी आहे. संघ साथीदारांकडून सपोर्ट दिला जाते, गोलंदाजांना चेअरअप केलं जाते. दुसऱ्या बाजूला धावा येतील का हे देखील पाहायचं आहे. 60 धावा आतापर्यंत आपण बोर्डवरती पाहतोय. गडी बाद झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा. षटक क्रमांक 5 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 8 षटकांची लढत आहे. 122चा पाठलाग करायचा आहे. जवळपास अजून 62 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाणार आहे की बीमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या मदतीने रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका ज्यावेळेला धावा मिळवून देतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर होतो आणि ज्यावेळेला विकेट जाते त्यावेळेला टिकेला देखील धनी व्हावं लागतं. यावेळेला 1 धाव तर आली आहे. तिसऱ्या पंचांच्या मदतीने काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी आहे.
स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना क्वार्टर फायनलची लढत आहे. एका बाजूला आरवी कुरगाव ज्याने 121 धावांचं पर्व उभारलंय, 122चा पाठलाग करतोय मैदानामध्ये शान टायगर्स वाडेम, आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय की फेअर डिलिव्हरी आहे. हा चांगला चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 61 धावा, 61 रन्स, 61 धावांची टोटल आहे. 6व्या षटकाला सुरुवात होणार आहे. आता मात्र 61 धावा आहेत, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 61च धावांची आवश्यकता आहे. धावा देखील झालेत 61, 5 षटकांमध्ये 61 झालेत आणि 3 षटकांमध्ये 61 ची आवश्यकता आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. या षटकामध्ये सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट होईल. चांगला चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय निखिल. सतरा चेंडू 61 धावांची गरज आहे. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो. 3 लाख रुपयांची नगद राशी मिळणार आहे विजेत्या संघाला. उपविजेत्या संघाला मिळणार आहेत 1.5 लाख रुपये आणि सेमी लुझरसाठी मिळणार आहेत 75 हजार रुपये. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी मिळणार आहेत 10,000 रुपयांची नगद राशी. मालिकावीरासाठी मिळणार आहेत तब्बल 20,000 रुपये. म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही विभागांचा विचार करून जो मालिकावीर निवडला जाणार आहे त्याला मिळणार आहेत 20,000 रुपये. यावेळेला रिव्हर्सचा अटेम झालाय. सामना थोडासा दूर होत चाललाय फलंदाजी करणाऱ्या टीम पासून. लेग बायचा सिग्नल पंच कळवत आहेत. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते 66 धावांवरती. षटक क्रमांक 6 आपण निखिलच्या माध्यमातून पाहतोय. 122 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये अंतर आता मात्र वाढत चाललंय. जवळपास सामन्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. यावेळेला ताकद दिली आहे फटक्यामध्ये आणि चेंडूला भिरकवून दिलंय, पाठवलंय. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून आलाय गगनचुंबी, गगनभेदी षटकार. 72 धावांची टोटल. या षटकामध्ये हल्ला करायचा आहे, प्रतिकार करावा लागेल. जे काही करायचं आहे या षटकामध्ये करायचं आहे. या षटकात तुम्हाला एकही चेंडू डॉट घेऊन चालणार नाही आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला, आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एका दुसरा चेंडू हा निश्चितपणे डॉट टाकावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे निखिलच्या माध्यमातून. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते 73 धावा. 73 धावा आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज तयार कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. निखिल तयार. यावेळेला सुंदर फटका. पुन्हा एकदा क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. स्वीपर कव्हरच्या वरून पाठवलाय. हा बॉल येईल इथे. आकर्षक नेत्रदीपक चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 76 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 45 धावा हे समीकरण आहे. अजित यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. जर रिव्हर्स स्वीपचा षटकार ठोकला तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅजिकल षटक, पानपराग षटक पाहायला मिळणार आहे. 7वं षटक आहे. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. या षटकात जर अजय सर कमीत कमी 22 ते 25 धावा येणं गरजेचे आहेत, कमीत कमी. तरच सामना शेवटपर्यंत राहणार आहे. अन्यथा या षटकात जर का अजून कमी धावा आल्या तर सामन्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 12 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण आहे. क्वार्टर फायनलची लढत कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये, याच्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. यावेळेला सुंदर फटका खेळाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ एरियामध्ये पकडलाय झेल आणि मैदानावरती फलंदाज मात्र बाद होईल. 4थ्या गड्याच्या रूपाने परत जाईल तंबूच्या आश्रयाला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय नितेश दाखल होत असताना आता मात्र 11 चेंडूंचा खेळ आहे. पानपराग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कोणता संघ जाईल उपउपांत्य फेरीमध्ये? याच्यामध्ये अवघ्या 11 चेंडूंचा खेळ आहे. 10व्या पर्वाचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता आहे? याच्यामध्ये 10 चेंडूंचं अंतर राहिलंय. विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. 10 चेंडूमध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे. सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. औपचारिकता बाकी आहे. सामना जिंकणं फलंदाजी करणाऱ्या टीमला आता मात्र अवघड होत जाणार आहे. आरवी कोरगाव क्रिकेट संघ सातत्याने वरचढ ठरलाय, वर्चस्व प्रस्थापित केलंय. 10 चेंडू 45 धावा हे समीकरण आहे. अवघड काम सोपं करावं लागेल. एखाद्या चमत्काराची आवश्यकता आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवलेत गोलंदाज नितेशने. 10 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो. सिद्धार्थ नवीन फलंदाज मैदानामध्ये. 10 चेंडू 45 धावा हे समीकरण. पानपराग क्रिकेट टुर्नामेंटचं हे 10वं पर्व तुम्ही पाहताय. 10व्या पर्वातील आजचा पहिला दिवस. 5 दिवस तुम्हाला इथे क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा महोत्सव आहे. क्रिकेटचा आनंद आणि उसगाव गाव क्रिकेटमय झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, कारण क्षेत्ररक्षक थोडासा जखमी झाला, इंजर्ड आहे, त्यामुळे एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रयत्नामध्ये त्याला अपयश आलंय. 9 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि 9 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 44 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. आरवी कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या आरवी कोरगाव क्रिकेट टीमच्या नावावरती आहे. 121 धावा. 122चा पाठलाग चाललाय. फुल टॉच बॅटवरती घेतलाय, टाइम केलाय आणि चेंडूला भिरकवून दिलंय. मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय षटकार. चौऱ्याऐंशी धावा धावसंख्या धावफलकावरती या षटकाराने आपण पाहतोय. 38 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण आहे. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय. वाईड बॉल पंच कळवत आहेत. सामना अजूनही आहे का हे इथे पाहावं लागणार आहे. 37 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 चेंडू 37 धावा बनवायचे आहेत. शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. 122चा पाठलाग करत असताना आरवी कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गोलंदाज तयार कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून. त्याच्या समोर आहे फलंदाज. सुंदर फटका. मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. लँड होत असताना मिळणार आहे केवळ 1 धाव. 7 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे. 36 धावांची गरज आहे. 7 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत. या षटकामध्ये या चेंडूवरती जर षटकार आला तरी देखील सामना शेवटपर्यंत राहू शकतो. शेवटपर्यंत जिवंत राहू शकतो हा सामना. त्यामुळे या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. अक्रॉस लाईनचा इथे वापर केला गेला. अपील केलं गेलं. एकही धाव पळून पूर्ण केली नाही आहे. त्यामुळे शेवटचं षटक आणि 6 चेंडूमध्ये 36ची गरज. म्हणजे 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकावे लागतील फलंदाजी करणाऱ्या शान टायगर्स वाडेम क्रिकेट टीमला. तुमच्या अंगामध्ये युवराज सिंग येणं गरजेचं आहे. तुमच्या अंगामध्ये हर्षल गिब्स येणं गरजेचं आहे. काय घडेल, काय बिघडेल. निखिल गडेकरच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलं जाणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये स्पष्ट होईल या सामन्याचा विजेता कोण. किंबहुना सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये जवळपास चित्र स्पष्ट होणार आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती जर 2 धमाके झाले तर या मॅचमध्ये रंगत येणार आहे. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. गोलंदाज तयार. निखिल 6 चेंडू 36 धावा. विजयासाठी शान ट्रॅकर्स वाडेम क्रिकेट टीमला बनवायचे आहेत. पहिलाच बॉल यावरती केले आक्रमण 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 आणि आक्रमण. 6 मध्ये 6 ठोकायचे आहेत. पहिला तर षटकार ठोकलाय. आता 5 मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं हे आपण आजपर्यंत पाहिलंय. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है. इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. 5 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. यावेळेला ऑप्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू वाईड बॉल आहे. कहाणी में ट्विस्ट आया है क्या? सामना बदललाय का? सामना डोलायमान स्थितीमध्ये आलाय का? हे आपल्याला पाहायचं आहे. 5 चेंडूमध्ये आता 29 ची आवश्यकता आहे. जर का सामना फलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकला तर गोलंदाज मात्र आज झोपणार नाहीये. यावेळेला इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीपी स्कोर पण बोलण्याच्या बाहेर जाईल. चेंडू एक टप्पा घेऊन सीमारेषा पलीकडे चौकार. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. 2 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आहेत कारण एक वाईड बॉल आहे. व्यक्तिगत सनेशने 50 धावांची खेळी केली आहे. सनेश एकदा बॅट उंचावून आमच्या प्रेक्षकांना अभिवादन कर. 50 धावांची खेळी. जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा होनी चाहिए. खेळ असा करा जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्याची चर्चा ही जास्त झाली पाहिजे. तेच काम इथे सनेश करत असताना आपण पाहतोय. 4 चेंडूंचा अजून खेळ आहे. 25 धावांची गरज आहे. खराब चेंडू होता आणि यावरती केले आक्रमण. जर कदाचित हा चेंडू सोडला असता अजय सर तर वाईड बॉल देखील पाहायला मिळाला असता आणि सामना शेवटपर्यंत जिवंत राहिला असता. मात्र फलंदाज सनेशने केली आहे चूक. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू त्यावरती छेडखानी करण्याचा प्रयत्न हा अंगलटी आलाय आणि डीप कव्हरच्या दिशेने एक सुरेख असा झेल टिपत विजय आणि पराभव यांच्यामधला अडथळा दूर केला गेला. 3 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 25 धावा. जर हा षटकार गेला असता तर अजय सर मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अजूनही काही होऊ शकतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रेक्षक आता मात्र हलायला लागले आहेत आणि पाखरं देखील घरट्याकडे चालली आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतला. जे प्रेक्षक घराकडे चालले होते ते आता पुन्हा मागे आले आहेत. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी होत जाणारी लढत आता मात्र थोडीशी फाईट दिली आहे. 2 चेंडू 19 धावा इथे बनवायचे आहेत. ओरपिच बॉल ताकद देण्याचा इथे प्रयत्न झालाय. विथ अनंत कार्पेटचा फटका. 1च धाव ऍड केली जाईल. आता मात्र शेवटचा बॉल आहे. सेलिब्रेशन होणार आहे. जल्लोष होणार आहे. 10व्या पर्वामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळणार आहे. शेवटचा बॉल. आरबी कोरगाव आणि शान टायकर्स वाडेम या 2 संघांमध्ये ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. शेवटच्या चेंडूवरती 18 धावांची आवश्यकता आहे. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो. वाईड बॉल पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावा ऍड केली जाईल आणि धावसंख्या पुढे जाते. 105 धावा. 17 धावांची अजून गरज आहे. सेकंड हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला. आरबी कोरगावच्या पाठोपाठ जर दुसऱ्या संघाचा कोणता हायेस्ट स्कोर असेल तर शान टायकर्स आहे. और पिच बॉल आणि यावरती केलंय आक्रमण. 1 टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 109 धावा बोर्डवरती लागल्या मात्र पराभूत केलं गेलं शान टायकर्स वाडेम क्रिकेट टीमला. आरबी कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आरबी कोरगाव संघाने हा सामना जिंकलाय आणि पानपराग क्रिकेट स्पर्धेच्या 10व्या पर्वामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. आरबी कोरगाव क्रिकेट संघ दमदार खेळ सुरुवातीपासून त्याने केलाय. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये दमदार खेळ करत आरबी कोरगाव क्रिकेट संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. आजच्या दिवसातला आजच्या सत्रातला खेळ इथे संपलाय. 7 सामने आपण पाहिलेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जाणार आहे
आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्रसाद किनळेकर, ज्याने अर्धशतकी खेळी केली, दमदार खेळ केला. आजच्या दिवसामधून मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतोय. उद्या भेटूया बरोबर 8:45 वाजता. कुठेही जाऊ नका आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. अशोक नाईक सर, अजय बाक्कर सर आणि मी समालोचक अमोल जमदाडे आजच्या दिवसातनं रजा घेतोय. यानंतर आपण जाऊयात अजय बाक्कर सरांकडे. धन्यवाद. थँक्यू अमोल. सो फाटल्या मॅचचो मॅन ऑफ द मॅच जे आम्ही अवॉर्ड दिऊ ना, लतेश ऑफ शान स्ट्रायकर्स, लतेश मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेवचो. अँड आय रिक्वेस्ट सर तुळशीदास प्रभू टू डू द ऑनर्स. Sir, Tulsidas Prabhu to do the honors. So Latesh, please collect your man of the match of previous match. And yeah, match is a man of the match goes to Prasad Kinelekar of RV Korgaon. So Prasad, second 50 तुझ्या बॅटातल्यान आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड तुझो कलेक्ट करचो. आणि हांव मागता सर तुळशीदास प्रभू टू डू द ऑनर्स. आणि थँक्यू व्हेरी मच शान स्ट्रायकर्स, तुम्ही ह्या टुर्नामेंटाक येता, आमकां सहकार्य करता. सो बिग थँक्यू फ्रॉम पानपरा क्रिकेटर्स उसगांव. ह्यान फुडें तुमचें सहकार्य अशेंच लाभचें. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स RV कोरगांव. आयच्या ह्या दिसाचे पयलो सेमीफायनलिस्ट आमकां मेळटा RV कोरगांव. हॅलो. सो डे 1 आणि आयच्या दिसा जी टीम सेमीफायनलीक प्रवेश करता ती जावन आसा RV कोरगांव. आणि ह्या टुर्नामेंटाक 2 हाफ सेंचुरी मारता प्रसाद किनळेकर, तोच ठरता ह्या क्वार्टर फायनलीचो मॅन ऑफ द मॅच अवॉर्डी. आणि प्रसाद किनळेकर, तुमकां विनंती आसा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड तुम्ही स्वीकारचो. आणि प्रसाद किनळेकर 2 हाफ सेंचुरी आणि खूप बरो खेळ करता. आणि आयच्या डे 1 तुम्ही प्रवेश करता सेमीफायनलीक. आणि या 10व्या पर्वाच्या पहिल्या दिसाचो पयलो सेमीफायनली संघ ठरता तो जावन आसा RV कोरगांव. आणि प्रसाद किनळेकर यांच्या बॅटांतल्यान 2 50 आमकां पळोवपाक मेळटा. सो प्रसाद आसा म्हाज्या बरोबर. आणि प्रसाद, आयच्या दिसा पहिली फावटी पहिल्या दिसा पहिली टीम सेमीफायनल प्रवेश करता ती RV कोरगांव. कशें दिसता? बरें दिसता. विकेट बरी आहा, ग्रावंड बरो आहा, एक बरें येयलें. हे 10वें पर्व आणि तुम्ही पयले फावट सेमीफायनलीक हांगा प्रवेश करता. हेच्या पयलीं सेमीक पावल्ले. 2024चे जर तुम्ही चॅम्पियन ठरतले जाल्यार एज अ कॅप्टन जावं तुमची स्ट्रॅटेजी आसूं शकता, पूण तुज्या तर्फे तुजे टिमीक लागून किंवा तुमची स्ट्रॅटेजी कितें आसतली 2024चे चॅम्पियन ठरपाक लागून? आयज जसो खेळा तसोच खेळपाक ट्राय करतलो हांव. म्हाजी नॅचरल गेम आहा तीच खेळपाक ट्राय करतलो. सो असले प्रसाद किनळेकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि RV कोरगांव आयच्या ह्या पहिल्या दिसा सेमीफायनलीक प्रवेश करता आणि पहिलो संघ ठरता आयच्या ह्या पहिल्या दिसाचो फर्स्ट सेमीफायनलिस्ट. सो डे 1 हांगा सोंपता आणि आमी फाल्यां बरोबर मेळटा ते 8:25 आणि 8:45 पयलो बॉल पडटलो फाल्यां दुसऱ्या दिसाच्या पयले मॅचीचो.